स्वामींच्या मूर्तीसमोर अथवा फोटोसमोर गेल्यावर डोळ्यात पाणी का येते? गूढ कारणे. अनेक भक्तांचा हा अगदी कॉमन अनुभव आहे की ते स्वामी समर्थांच्या मठात जातात किंवा त्यांच्या फोटोसमोर उभे राहतात आणि काहीही कारण नसताना त्यांच्या डोळ्यातून घडाघडा पाणी वाहू लागते. हे दुःख नाही, रडू नाही, तर ही एक दैवी रासायनिक प्रक्रिया आहे. जेव्हा भक्त आणि भगवंत समोरासमोर येतात तेव्हा काय घडते याची गूढ आणि आध्यात्मिक कारणे ऐकून तुमचा कंठ नक्कीच दाटून येईल. आपल्या शरीराला माहीत नसेल, पण आपल्या आत्म्याला माहीत असते की हाच माझा मूळ मालक परमात्मा आहे. जेव्हा एखादे हरवलेले मूल अनेक वर्षांनी आपल्या आईला भेटते तेव्हा जसे रडू येते तसेच आपला आत्मा स्वामींना बघून रडतो. ही पुनर्भेट असते. अध्यात्मशास्त्रात असे म्हणतात की स्वामींचे तेज इतके प्रखर आहे की त्यांच्या समोर उभे राहताच आपली जन्मोजन्मीची पाप जळू लागतात. ती जळलेली पाप आणि मनातील अशुद्धता पाण्याच्या रूपाने अश्रुवाटे डोळ्यावाटे बाहेर पडते. हे आत्मशुद्धीचे लक्षण आहे. स्वामी समर्थ हे फक्त गुरु नाहीत, ते माऊली, आई आहेत. जगात आपल्याला सर्वजण जज करतात, पण स्वामींच्या नजरेत फक्त निरपेक्ष प्रेम असते. ते प्रेम बघून भक्ताचा बांध फुटतो. कुणीतरी आहे जे मला समजून घेतंय, ही भावना रडू आणते. कदाचित गेल्या जन्मी तुमची आणि स्वामींची गाठभेट झाली असेल किंवा तुम्ही त्यांची सेवा केली असेल. ती सुप्त आठवण फोटो बघून जागृत होते. तुम्हाला कळत नाही का रडू येते, पण तुमच्या अंतर्मनाला ते नाते आठवते. आपण संसाराचे, कर्जाचे आणि दुःखाचे ओझे घेऊन जगत असतो. स्वामींच्या समोर गेल्यावर मनाला खात्री पटते की आता मला काळजी करायची गरज नाही, माझा बाप समर्थ आहे. ही सुरक्षिततेची भावना डोळ्यात पाणी आणते. स्वामींच्या डोळ्यात बघणे सोपे नाही. त्यांची नजर थेट तुमच्या हृदयाचा ठाव घेते. स्वामी तुमच्या मनातले लपवलेले दुःख, जे तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही, ते वाचतात. जेव्हा आपली चोरी किंवा दुःख कुणीतरी न बोलता ओळखतं तेव्हा डोळे भरून येतात. माणूस कितीही मोठा असला तरी सद्गुरूंसमोर तो लहानच असतो. स्वामींच्या प्रचंड ऊर्जेसमोर तुमचा मीपणा गळून पडतो. जसा आगीजवळ बर्फ वितळतो तसा स्वामींसमोर अहंकार वितळून अश्रू बनून वाहतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य जेव्हा आठवते तेव्हा अंगावर काटा येतो. जगाने नाकारले तरी स्वामींनी मला स्वीकारले आहे, या भावनेने कृतज्ञतेचे अश्रू येतात. योगशास्त्रानुसार सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यावर तुमचे अनाहत चक्र जागृत होते. हे चक्र प्रेमाचे केंद्र आहे. ते उघडले की प्रेमाचा पूर येतो आणि तो डोळ्यातून मावत नाही. तुम्ही स्वामींना काहीच बोलत नाही आणि स्वामीही मूर्तीतून काही बोलत नाही, पण तरीही हृदय ते हृदय संवाद होतो. तुझे काय चालले आहे हे मला माहीत आहे, हा त्यांचा मूक संदेश तुम्हाला रडवतो. अनेक लोक गर्दीत असूनही मनाने एकटे असतात. स्वामींसमोर गेल्यावर वाटते की मी एकटा नाही. हा आधार मिळणे हाच आयुष्यातील सर्वात मोठा भावुक क्षण असतो. स्वामींचे पवित्र रूप बघून आपल्याला आपल्या हातून घडलेल्या चुकांची, पापांची किंवा आपण कुणाला तरी दुखवल्याची आठवण होते. स्वामी मला माफ करा, ही पश्चात्तापाची भावना अश्रुवाटे बाहेर येते. स्वामींच्या मूर्तीत आणि फोटोत प्रचंड चैतन्य असते. जर तुम्ही संवेदनशील असाल तर त्या मूर्तीतून येणाऱ्या लहरी तुमच्या शरीरात शिरतात आणि त्यामुळे शरीर थरथरते व डोळ्यात पाणी येते. स्वामी, तुम्ही मला संकटातून वाचवले, मला खायला दिले, मला जगवले. ही कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. तेव्हा शब्द संपतात आणि अश्रू सुरू होतात. त्या क्षणापुरते का होईना तुम्हाला वाटते की हे जग मिथ्या आहे, फक्त स्वामीच सत्य आहेत.
त्या 1 मिनिटाच्या वैराग्यात तुम्हाला परमानंद होतो आणि त्याचे पाणी डोळ्यात येते. तुम्ही काळे असा वा गोरे, श्रीमंत वा गरीब, स्वामी तुम्हाला आहे तसे स्वीकारतात. जगात प्रेमासाठी अटी असतात. स्वामींच्या दरबारात कोणतीही अट नसते. हे बिनशर्त प्रेम डोळ्यात पाणी आणते. अक्कलकोट स्वामींच्या फोटोचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचे डोळे अत्यंत तेजस्वी आणि भेदक आहेत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की एकटक बघितल्यावर ते डोळे हालचाल करतात किंवा पापण्या मिटल्यासारखे वाटते. जेव्हा साक्षात देव आपल्याकडे बघतोय हा भास होतो तेव्हा मनाचा ताबा सुटतो आणि डोळे भरून येतात. आपण आयुष्यात अनेक गोष्टी मनात दाबून ठेवलेल्या असतात. अपमान, अपयश किंवा जुन्या जखमा आपण कोणाला दाखवत नाही. स्वामींच्या सानिध्यात आल्यावर एखाद्या धरणाचे दरवाजे उघडावेत तसे अंतर्मनातील हे दाबलेले दुःख बाहेर पडते. ते पाणी म्हणजे तुमच्या मनाचं डिटॉक्स असते. जर एखाद्या व्यक्तीवर कोणाची वाईट नजर असेल, बाधा असेल किंवा अंगात निगेटिव्ह एनर्जी साठली असेल तर स्वामींच्या संपर्कात येताच ती शक्ती अस्वस्थ होते. ती शक्ती शरीरातून बाहेर पडताना डोळ्यावाटे पाण्याच्या रूपाने किंवा जांभईच्या रूपाने बाहेर पडते. रडू येणं हे तुम्ही शुद्ध होत असल्याचे लक्षण आहे. आयुष्यातील संकटांशी लढून लढून जेव्हा माणूस थकतो तेव्हा तो स्वामींसमोर शस्त्र खाली टाकतो. स्वामी, आता माझ्याने होत नाही, तुम्हीच काय ते बघा. ही जी शरणागतीची भावना असते ती मनाला इतकी हलकी करते की त्या आनंदाने रडू कोसळते. लढाई संपल्याचा तो आनंद असतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर स्वामींच्या स्थानाची ऊर्जा खूप उच्च असते आणि आपली ऊर्जा खूप कमी असते. जेव्हा या दोन ऊर्जा एकत्र येतात तेव्हा आपल्या शरीरात एक कंपन तयार होते. हे हाय व्होल्टेज सहन न झाल्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन डोळ्यात पाणी येते. भटकायला गेलेले मूल जसे संध्याकाळी घरी आल्यावर आईच्या कुशीत शिरते तशीच अवस्था भक्ताची होते. संसार तापाने पोळलेला जीव जेव्हा स्वामींच्या चरणाशी येतो तेव्हा त्याला वाटते की हेच माझे खरे घर आहे. तो सुरक्षिततेचा आणि मालकीचा हक्क मिळाल्याचा आनंद अश्रूंच्या रूपाने वाहतो. जर स्वामींसमोर गेल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आले तर ते पुसण्याची घाई करू नका किंवा लाजू नका. ते साधे पाणी नाही तर ते चरणामृत आहे. ते डोळे भरून वाहू द्या, कारण त्या अश्रूंनी तुमचे मन आणि नशीब दोन्ही स्वच्छ होत असते. या स्वार्थी जगात नातेवाईक असो वा मित्र, प्रत्येकजण आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. संकटात कुणीच कुणाचं नसते. माणूस गर्दीत असूनही आतून स्वतःला पोरका समजत असतो. त्याला वाटते माझ्यासाठी लढणारं कुणीच नाही. पण जेव्हा तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहतो तेव्हा त्याला त्या फोटोतून एक अदृश्य आवाज येतो, अरे मी जिवंत असताना तुला घाबरायचं कारण काय? ज्या क्षणी भक्ताला ही जाणीव होते की या जगाचा जो मालक ब्रह्मांड नायक आहे तो दुसरा तिसरा कुणी नसून माझा बाप आहे आणि मी त्याचा लाडका आहे, तेव्हा मनातला तो वर्षानुवर्षांचा पोरकेपणा एका सेकंदात संपतो. आता मला जगापुढे हात पसरायची गरज नाही. माझा बाप समर्थ आहे. हा जो राजासारखा आनंद आणि आधार मिळतो त्यामुळे घसा दाटून येतो आणि हुंदका फुटतो. ते पाणी दुःखाचं नसते तर ते सनात झाल्याचं असते. थोडक्यात स्वामींसमोर डोळ्यात पाणी येणं म्हणजे तुमचा अहंकार वितळून तुमचा आत्मा जागा होणे होय. हा क्षण अत्यंत पवित्र असतो, तो अडवू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.